नगरसेविका प्रिया जयकुमार माने यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। दरवर्षीप्रमाणे यंदाही दिलीपनगर कुमटे येथे नगरसेविका प्रिया जयकुमार माने यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला गावातील मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती, अशी माहिती आयोजकांनी दिली। यावेळी प्रियाताई माने, सुनंदा माने यांनी सर्व महिलांना हळदी कुंकू लावून तिळगुळ आणि सौभाग्याचं वाण भेटवस्तू दिले। महिलांना अगत्यानं अल्पोपहार घेण्यास आग्रह करत जातीने लक्ष देत महिलांना आग्रह करताना त्या दिसून आल्या। सण उत्सवाच्या माध्यमातून महिला एकत्र येतात, आपल्या विचारांची देवाणघेवाण होते। महिलांना स्वयंरोजगाराच्या विविध कल्पनांचे देखील माहिती होते आणि याशिवाय आपली संस्कृती जपली जाते, असं प्रतिपादन नगरसेविका प्रिया माने यांनी केलं। दरवर्षीच अशा या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यावेळी महिलांची लक्षणीय संख्या असून यावरून दिसून आलं की महिलांमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय। या सर्व महिलांमध्ये एकत्रितपणे उत्स्फूर्तपणे काम करत परिवारातील नंदा माने, सुनंदा माने, रंजना माने, स्वाती माने, वेदमती भोसले, तृप्ती भोसले, श्रेया माने, रश्मी माने, हर्षा भोसले, रेश्मा माने आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते। यावेळी उपस्थित महिलांनी उखाणे घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी महिलांना वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आला। कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता आणि या कार्यक्रमासाठी महिलांचा खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जवळजवळ 1000 ते 1500 महिलांचा म्हणजे मला चांगला सहभाग आहे आणि मी नगरसेविका असल्यामुळे मला महिलांसाठी काही ना काहीतरी उपक्रम राबवावेत असं वाटतं आणि त्यामुळे मी हे दरवर्षी आता इथून पुढं पण दरवर्षी आणखीन जास्तीत जास्त प्रमाणात महिलांनी यावं यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे आणि पूर्ण गावासाठी मी अशीच काही ना काहीतरी संकल्पना राबवत राहणार आहे। आणि विशेष करून महिलांना काही उद्योगधंदा यातून तुम्ही उपलब्ध करून देऊ इच्छिता का? हां आहे, मी त्या प्रयत्नात आहे। थोडा वेळ लागत आहे पण ते प्रयत्न माझा चालू आहे की महिलांनी काही ना काहीतरी करत राहावं आपल्यासाठी। या हळदी कुंकवाच्या निमित्तानं जे महिला एकत्र होतात त्यांना तुम्ही पुढच्या म्हणजे परत एकदा नगरसेविका पदाला निवडून आल्यानंतर एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तुमच्याकडून राहणार आहे का? हो अवश्य, मी करून देणारच आहे। ते प्रयत्न चालूच आहेत म्हणजे आत्तासुद्धा आणि जर इथून पुढे परत मला जर चान्स मिळाला नगरसेविका होण्याचा तर मी आणखीन महिलांसाठी बरेच प्रयत्न करणार आहे की आपल्या गावातल्या महिलांनी पुढे यावं। यासाठी बचत गट असू दे किंवा काहीतरी इतर व्यवसाय असू दे, छोटे मोठे असले तरी महिलांसाठी करायचे प्रयत्न चालू आहेत। आणि जसं तुम्ही आता ह्या वर्षी उपक्रम घेत आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रमाच्या निमित्तानं महिलांना एकत्रित करता कुमट्या गावातील, तसंच वर्षभर तुम्ही आणखीन काही कार्यक्रम राबवता का? एक नगरसेविका म्हणून महिला एकत्र येतील असं काही कार्यक्रम राबवता का? असे काहीतरी म्हणजे थोडंसं आपलं शिबिर, आरोग्य शिबिर किंवा चष्मे वाटप, डोळ्यांचं तपासणी अशा ह्याच्यातच मी शिबिरही करत। म्हणजे वर्षभर काही ना काही उपक्रम चालूच असतात।